नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर अमोल नवसारेजी. जे नमस्कार. नमस्कार सर. जे 2019 पासून या क्षेत्रामध्ये काम करतात, स्पेशली ग्रामीण भागामध्ये काम करतात. आपण असं नेहमी म्हणतो की भारताच्या विकासामध्ये, डेव्हलपमेंटमध्ये सिव्हिल इंजिनियरचा फार मोठा वाटा आहे. पण त्या सिव्हिल इंजिनियरचा वाटा अगदी ग्रामीण भागातल्या एका छोटं घर बांधण्यापासून सुरुवात होत असतो. कारण तिथं इन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी सिव्हिल इंजिनियरच्या माध्यमातून होत असते, जी अगदी भारतातल्या मोठा सर्वोच्च पूल बांधायचा असेल तर तिथपर्यंत सुद्धा त्या सिव्हिल इंजिनियरचा वाटा असतो. आणि त्यापैकीच एक माझ्यासोबत आहेत. त्यामुळे त्यांचा आत्तापर्यंतचा हा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर मग आपण गप्पांची अशी सुरुवात करूया, ते म्हणजे अगदी तुमच्या लहानपणापासून की तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यासाठीचं प्रेरणास्थान कोण होतं, इन्स्पिरेशन कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्राकडे आलात? काय सांगाल? माझं प्राथमिकचं शिक्षण हे आपलं इंद्रूरमध्ये झालेलं आहे, जिल्हा परिषद शाळेमध्ये. त्याच्यानंतर मी माध्यमिकचं शिक्षण हे 10वीपर्यंत लातूरमध्ये केशवराज विद्यालयामध्ये घेतलं. त्याच्यानंतर डिप्लोमा वगैरे मी धुळ्यातच केलेला आहे. त्याच्यानंतर डिग्रीचं शिक्षण मी जवाहर इन्स्टिट्यूटमधून नाशिकमधून केलेलं आहे ते. ओके. आणि मग जेव्हा शिक्षण पूर्ण होतं तेव्हा जनरली आपण कुठेतरी सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस करतो थोडा अनुभव येण्यासाठी. मग ते तुम्ही त्याच्यानंतर कुठं घेतलं? मी ते नाशिकमध्येच केलेलं आहे. फॉर्च्यून बरं. कन्स्ट्रक्ट म्हणून आहे. तिथं प्रॅक्टिस वगैरे केली होती मी 2 वर्ष ॲज अ ट्रेन इंजिनियर म्हणून. त्याच्यानंतर मग मी कोविडमध्ये लॉकडाऊन लागलं. त्याच्यानंतर मग वडिलांची डेथ झाली. त्याच्यानंतर काही कारणास्तव मला इकडे थांबावं लागलं. अच्छा. मग पहिला प्रोजेक्ट मी आमच्या गावामध्ये चालू केला. त्याच्यानंतर त्याच्यामधून मला एक कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये वळावं एक अशी इच्छा झाली. त्याच्यानंतर तिथून माझा एक कॉन्ट्रॅक्टर म्हणून मी तो प्रवास चालू केला. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे आपण वळूया. त्यातला पहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरंच जास्त आहे. हो. आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक असतं. कधी त्यांच्याकडनं दुर्घटना होत असतात, कधी चुका होत असतात. तर तुम्ही हे लेबर मॅनेजमेंट साईटवर कसं करता किंवा त्यांना समजावून कसं सांगता काय काम करायचं आहे, चुका टाळण्यासाठी तुम्ही काय करता? आता जे स्किल लेबर जे असतात त्यांना तर बऱ्याचशा गोष्टी ते माहिती असतात. पण जे अनस्किल लेबर असतात ते माझ्या आता सुरुवातीच्या काळामध्ये पण त्या गोष्टी झालेल्या आहेत की ॲक्सिडेंट झालेले होते. तर त्यांना जे काही सेफ्टी रूल्स असतात ते त्यांना ते समजून सांगायचे असतात. आपण फील्डवर जाऊन त्या सर्व गोष्टी त्यांना समजवल्यानंतर आणि आपण पण समोर एक सुपरविजन पण एक करायचं असतं त्या हिशोबाने. बरं. दुसरं रेसिडेन्शियलमध्ये काम करताना बऱ्याचदा असं तुम्ही बघितलं असेल की कस्टमरचं असं म्हणणं असं की आमचं बजेट कमी आहे. तुम्ही तर स्पेशली रुरल भागात काम करता, त्यामुळे लोक सांगतात की नाही एवढ्यातच बसवून द्या, आता घर किंवा एवढेच पैसे आहेत आमच्याकडे. पण अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून तुम्हाला माहीत असतं की चांगली क्वालिटी पण मेंटेन झाली पाहिजे. मग अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता? ज्यावेळेस बजेटचा प्रॉब्लेम असतो त्यावेळेस आपण काही गोष्टी असतो की टप्प्याटप्प्याने पण काही गोष्टी कामं करू शकतो आपण ते. पण त्याच्यामध्ये आपण क्वालिटीचं जे ते क्वालिटी कमी करत नाही आणि त्या क्वालिटीचं जे हे असतं इम्पॉर्टन्स ते क्लायंटलाही समजवण्याचं काम ते आपलं असतं ते. बरं. आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे तुम्ही जसं परत त्याचाच उल्लेख करेन की ग्रामीण भागातून आलेला आहात, अगदी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेला आहात, आता इंजिनियर म्हणून काम करताय. पण मग या धुळ्याच्या विकासाबद्दल जर बोलायचं झालं तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या 15-20 वर्षात प्रशासनानं कुठल्या क्षेत्रावर आता काम केलं पाहिजे, कुठल्या सेक्टरवर काम केलं पाहिजे, तर पुणे मुंबईसारखा किंवा नाशिकसारखा धुळ्याचा पण विकास होईल भविष्यात? धुळ्यामध्ये तरी एक सध्या तरी रोड डेव्हलपमेंट वगैरे जी आहे ती चांगल्यारीत्या व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सुद्धा जसं आता नाशिक सिटी आहे त्या जवळजवळ मेट्रो सिटीमध्ये आपण एक पकडतो. त्या हिशोबाने इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुद्धा डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील आणि सिमेंट हे 2 महत्त्वाचे घटक असतात. तर मग स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स त्यातले बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टीलमध्ये एक सुरुवातीला तर आपण एक बघतो की डक्टिलिटी जी असते ती चांगल्या प्रकारे स्टीलमध्ये पाहिजे. त्याच्यानंतर प्रॉपर जो गेज असतो स्टीलचा तो एक प्रॉपर पाहिजे आणि लेंथ ती प्रॉपर मिळायला पाहिजे आपल्याला. त्या हिशोबाने आपण एक स्टील डिसाईड करू शकतो की कुठलं पाहिजे. मग आयकॉन स्टील यापूर्वी वापरलंय कधी तुम्ही? आयकॉनच वापरतोय. अच्छा. वा. मग आयकॉनची सर्व्हिस किंवा डिलिव्हरी अवेलेबिलिटी त्याबद्दल काय सांगाल? एकदम उत्तम आहे. अवेलेबल वेळेवरती होता. सर्व गोष्टी प्रॉपर आहेत आयकॉनच्या. आणि आतापर्यंत काम जे प्रोजेक्ट केलेले आहेत त्यातला जर एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली तुमचा की जो सगळ्यात चांगला आहे किंवा म्हणण्यापेक्षा त्या प्रोजेक्टनं तुम्हाला खरी ओळख मिळवून दिली, तर तो प्रोजेक्ट कुठला आणि त्याची काय वैशिष्ट्य आहेत? मंदिराचा प्रोजेक्ट आहे आमच्या गावातलाच आहे तो पण. अच्छा. वाल्मिक ऋषी मंदिरांचा. त्याच्यामधून मला बरीचशी पब्लिसिटी मिळाली
बरं. आणि एक मोठा प्रोजेक्ट आहे आणि चांगल्यारीत्या तो झालेला आहे कम्प्लीट. काय त्याच्यात स्पेशालिटी आहे त्या मंदिराच्या प्रोजेक्ट? डिझाईन चांगली आहे त्याची अच्छा. आणि ते आमच्या गावातलं सर्वात मोठं मंदिर आहे, आजूबाजूच्या परिसरातलंही मोठं मंदिर आहे ते. बरोबर आहे. आणि दुसरं कुठल्याही कन्स्ट्रक्शनमध्ये चांगलं क्वालिटी किंवा दर्जा मेंटेन करण्यासाठी कुठले महत्त्वाचे 2-3 फॅक्टर असतात असं तुम्हाला वाटतं, की याच्यावर लक्ष दिलं पाहिजे तर चांगल्या दर्जेदार बांधकाम होऊ सुरुवातीला शकतं? कुठलेही आपण घर जर बांधायचा विचार केला की एक RCC जे स्ट्रक्चर असतं ते एक प्रॉपर पाहिजे. त्या हिशोबाने एक जे स्टील निवडणं आणि सिमेंट हे 2-3 ज्या गोष्टी आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये. अच्छा. आणि ग्रामीण भागामध्ये काम करताना अशा कुठल्या अडचणींचा वेगळा सामना करावा लागतो, ज्या सिटी एरियामध्ये किंवा चांगल्या डेव्हलप्ड एरियामध्ये येत नाहीत? आणि तुम्ही त्याच्यावर कसं सामना करता, म्हणजे त्यांना सोल्युशन कसं शोधता तिथं? सिटी एरियामध्ये जवळजवळ आता लोकांना शिक्षित असतात, ते ग्रामीण भागामध्ये त्या गोष्टी थोड्याशा कमी पाहायला मिळतात त्या. तर त्या समजवण्याला एक ग्राउंड लेवलला समजवणं टेक्निकल पर्सनला ते थोडंसं अवघड जातं. बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये जे नवीन तरुण सिव्हिल इंजिनियर येतात, फ्रेशर्स येतात, त्या सगळ्या मित्रांना तुम्ही काय सल्ला द्याल तुमच्या? कॉन्ट्रॅक्ट स्वतःचा बिझनेस चालू करावा अच्छा. हेच मी प्रत्येकाला सांगू शकतो. बरोबर, क्या बात आहे. तर हे होते इंजिनियर अमोल नवसारेजी आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे फील्डच असं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः आपला व्यवसाय सुरू करू शकता. याच्यामध्ये नोकरी करण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा व्यवसायसुद्धा करू शकता, एवढं पोटेन्शियल या क्षेत्रामध्ये. त्यामुळे चांगलं काम करा, दर्जेदार काम करा, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार सर की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून व्हावी याच आयकॉन स्टीलतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.